नमस्कार, विठ्ठल बोलेमध्ये स्वागत। मी विठ्ठल पाटील। कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीची रंगत दिवसेंदिवस अगदी खूपच रंगू लागलेली आहे। अवघ्या आठवड्याभरावर मतदान आलं असताना प्रत्येक नेता, प्रत्येक उमेदवार सजग झालेलाच आहे, सावध झालेलाच आहे। पण याहून सर्वात अधिक म्हणजे मतदार सुद्धा सावध होत आहे। मतदार सुद्धा विचार करत आहे की सत्तेची चावी कोणाच्या हातात द्यायची। कारण महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असं चित्र आहे। महायुती एकसंधपणे लढत आहे, पण महाविकास आघाडीमध्ये मात्र बिघाडी निश्चितच झालेली आहे। कारण शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीचा समावेश महाविकास आघाडीमध्ये नाही। काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना हे दोघेच एकत्र लढत आहेत आणि या दोघांमध्ये सुद्धा जे जागा वाटप झालेलं आहे त्यात सुद्धा काही प्रमाणात मतभिन्नता आहे। असो, या सर्व होऊन गेलेल्या गोष्टी आहेत, पण आता ज्या होणाऱ्या गोष्टी आहेत, ज्या घडामोडी वेगाने घडत आहेत त्याचा मागोवा आपण थोडक्यात घेऊ। खरं तर बंटी पाटील एके बंटी पाटील असंच सध्या विरोधी गोटातील चित्र आहे। कारण महायुतीमध्ये पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आहेत, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आहेत, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील आहेत। हे दिग्गज 3 मंत्री, याबरोबरच खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, आमदार राजेश क्षीरसागर असा एकूण जो हा गोतावळा आहे मंत्र्यांचा, आमदारांचा, खासदारांचा, तो महायुतीकडून अक्षरशः बंटी पाटील यांना घेरत आहे। बंटी पाटील यांना जणू त्यांनी अभिमन्यू केले की काय अशी परिस्थिती आहे। बंटी पाटलांना पूर्ण घेरला असताना बंटी पाटील एकाकी झुंज देत आहेत। कधी बसमधून प्रवास करत बहिणींना सांगत आहेत की तुम्हाला सत्ता येताच कोल्हापूर महानगरपालिका परिवहन विभागातर्फे म्हणजेच KMT तर्फे मोफत प्रवास दिला जाईल। याबरोबरच रंकाळा पदपथ असो, शहरातील उद्यान असोत, या ठिकाणी सकाळी सकाळी जाऊन बंटी पाटील मतदारांना आवाहन करत आहेत की काँग्रेस शिवाय पर्याय नाही। तुम्हाला कोल्हापूर कसं हवं, तुम्हाला जसं हवं तसं आम्ही देऊ, पण तुम्ही काँग्रेसला सत्तेवर आणा। खरं तर बंटी पाटलांची एकाकी झुंज मतदारांना काही प्रमाणात भावनिक सुद्धा करत आहे। मतदार खरोखरच बंटी पाटील यांच्या पाठीशी उभं राहावं का अशा विचारधारेत सुद्धा आहे। पण एकूण विचार करता बंटी पाटलांची जी ताकद आहे एकल्याची, ती मात्र खूपच कमी पडत आहे। त्यांच्यासोबत उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे संजय पवार असतील किंवा रवी किरण इंगवले असतील, हे जरी असले तरी आजच्या घडीला रवी किरण इंगवले यांचा सवता सोबत दिसतोय असं चित्र आहे। बंटी पाटील आणि ते एकत्र फिरतायत असं अजिबात दिसत नाही। बंटी पाटील फार तर खासदार शाहू महाराज यांना केव्हा तरी एकत्र घेतायत, अन्यथा बंटी पाटील एकत्रच फिरतायत। बंटी पाटलांची ही चाल पाहता ती खरोखर यशस्वी होईल का हा खरा प्रश्न आहे। कारण मी सांगितल्याप्रमाणे त्यांना महायुतीतील सर्व पक्षांनी घेरलेला आहे आणि हा घेर काही कमी नाही। म्हणूनच बंटी पाटील यांना जरी घेरला असलं तरी मतदारांनी काय ठरवलंय हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। आजच्या घडीला जर आपण पाहिलं तर विरोधात लढणाऱ्या काँग्रेस असेल, उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना असेल, शरदचंद्र पवार यांची राष्ट्रवादी असेल, या तिघांकडून सुद्धा मतदारांसाठी भूलथापा सुरूच आहेत, जेवणावळी सुरूच आहेत। महायुतीकडून विचारायचं म्हटलं तर त्याच्यापेक्षा किंबहुना काकणभर अधिकच मतदारांसाठी आमिष दाखवली जात आहेत। अशी मतदारांमधूनच एक मौखिक चर्चा पसरत आहे की आज जेवण कोणाचं आहे, उद्या जेवण कोणाचं आहे, कोणी कोणती कुपन्स दिली, कोणाच्या हॉटेलमध्ये कोणाचं कंत्राट ठरलेलं आहे, येथपासून ते अगदी शेवटच्या टप्प्यात कोणाचं पाकिट कितीचं असेल, इथपर्यंत हे मतदारांमध्ये मौखिक प्रचार सुरू आहे। मतदारांमध्ये यात उमेदवारांचा सहभाग कमी, पण अशी चर्चा करणारे सुद्धा मतदार सगळेच आहेत असे नाही। कोल्हापूर स्वाभिमानी आहे। कोल्हापुरातील काही महिलांनी आम्हाला मटणाचा तुकडा नको आणि पाकिटी नको म्हणून आम्ही स्वाभिमानाने मतदान करणार असा नारा दिलेला आहे। एकूण हे पाहता कोल्हापूर खरोखरच स्वाभिमानाने मतदान करणार आहेत का हाच खरा प्रश्न राहणार आहे आणि त्याचं उत्तर अर्थात 16 तारखेला मिळणार आहे। 15 तारखेला मतदान, 16 तारखेला मतमोजणी आहे। त्यामुळेच आपल्याला खरं चित्र स्पष्ट होईल की कोणी कोणाला घेरलं आणि कोणाचं काय ठरलं। म्हणजे सतेज पाटलांना घेरलं असताना मतदारांचं काय ठरलं होतं, सतेज पाटलांना आणायचं सत्तेवर की महायुतीला सत्तेवर आणायचं, यापैकी मतदारांनी काय ठरवलं हे आपल्याला 16 तारखेला स्पष्टपणे जाणवणार आहे। कोल्हापूरचा मतदार हुशार आहे, स्वाभिमानी आहे, परंतु यात कोल्हापूरच्या मतदारांची आज अशी द्विधा मनस्थिती आहे की खरोखरच केंद्रात आणि राज्यात सत्तेवर असणाऱ्या महायुतीला सत्तेवर आणून कोल्हापूरचा विकास करायचा की विरोधकांच्या हातात सत्ता देऊन कोल्हापूरच्या स्वाभिमानाला बळकटी द्यायची, हाच खरा प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर आपल्याला 16 तारखेला मिळणार आहे। धन्यवाद। असेच नवनवीन विषय ऐकण्यासाठी लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा।